रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहेत दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स। तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग। दिवाळी डबल गिफ्ट धमाका दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट। प्रथम बक्षीस 3 दुचाकी, द्वितीय बक्षीस 23 LED टीव्ही, तृतीय बक्षीस 79 मिक्सर, चतुर्थ बक्षीस 83 कुकर्स यांसह आकर्षक ऑफर्स। तर मग वाट कसली बघताय, त्वरा करा। फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघी 2 दिवस शिल्लक राहिली आहे। आली घटिका, पण जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघातील पेच सुटत नसल्याचं स्पष्ट झालंय। सांगली, मिरज, खानापूर, आटपाडी महाविकास आघाडी तर पलूस कडेगावमध्ये महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम आहे। मिरजेत काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना तर खानापूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि सेनेत रस्सीखेच सुरू आहे। पलूस कडेगावमध्ये भाजपाचे संग्रामसिंग देशमुख यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलाय, मात्र जागा शिवसेनेकडे असल्याने भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्ह्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस निर्माण झाली आहे। भाजपाचा गड खालसा करण्यासाठी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान वाढल्यात। जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत, यापैकी 5 मतदारसंघात उमेदवारीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागांवर शिक्कामोर्तब झालेत। उमेदवार जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात केली आहे। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे। मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे। अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असताना अद्यापही जिल्ह्यातील 3 मतदारसंघातील अद्याप पेच सुटला नाहीये। 8 विधानसभा मतदारसंघ असून 4 जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस लढण्याची शक्यता आहे। सध्या राष्ट्रवादीकडे इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव, कवटे म्हंकाळ अशा 3 विधानसभेच्या जागा आहेत। खानापूर, आटपाडीची जागा राष्ट्रवादी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे शल्य मनात ठेवून विधानसभा निवडणुकीत कामाला लागा। सांगलीत भाजपाचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचे हे कर्तव्य समजून कामाला लागा, असे आवाहन ज्येष्ठ नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्यात केले आहे। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, बूथ प्रमुख तसेच प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली आहे। भाजप महायुतीचे सांगलीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढग, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे पाटील उपस्थित होते। भाजपाच्या पहिल्याच यादीत आमदार सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील इच्छुक नेते नाराज होते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ज्येष्ठ नेते व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीत आले होते। त्यांनी शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। नाराजींनाही मंत्री पाटील यांनी गाडगीळ यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचं आश्वासन दिले। ते पुढे म्हणाले की विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केलं ते नाटक नव्हतं। केंद्र राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी गाडगीळ यांना आग्रह केला। सर्व सर्व्हे रिपोर्टमध्येही गाडगीळ हेच पुढे होते, त्यामुळे गाडगीळ यांना निवडणूक लढवावी लागते। अगोदर लढणार नाही असं म्हटलं असताना आता लढण्यास का तयार झाले, असा नाराजींचा मुद्दा करणं चुकीचं असल्याचं चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलंय। जत विधानसभा मतदारसंघात भूमिपुत्रालाच उमेदवारी द्यावी असा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोर धरला असताना अखेर भारतीय जनता पार्टीने आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर केली। गोपीचंद यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलाय, तर दुसरीकडे नाराज झालेल्या इच्छुकांनी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेत पुढील रणनीती ठरवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू केलेत। त्यामुळे जत विधानसभेची वाटचाल तिरंगी लढतीकडे सुरू झाली आहे। जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जत विधानसभा मतदारसंघात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। त्याला कारणही तसंच होतं। जत मतदारसंघात भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, विधानसभा प्रमुख तमनगोंडा रवी पाटील इच्छुक होते, मात्र भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भूमिपुत्राचा मुद्दा लावून धरल्याने ट्विस्ट निर्माण झाला होता। पक्ष भूमिपुत्राला उमेदवारी देणार की आयात उमेदवार याकडे लक्ष लागून राहिलं होतं। अखेर जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत जत विधानसभेसाठी गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय।
महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती जत तालुक्यात करणार असल्याची ग्वाही पडळकरांनी यावेळी दिली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने टिकलेलं आरक्षण दिलं ते उद्धव ठाकरेंच्या काळात केलं. एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केल्याने 78,000 नोंदी सापडल्या. या सगळ्यात आमचं काही चुकलं का हे जरांगे पाटलांनी सांगावं, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना केलाय. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगलीत आले होते. आमदार सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या इच्छुक नेत्यांची चर्चा करण्यासाठी ते आज सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाटील म्हणाले, मनोज जरांगेंना पुन्हा एकदा आवाहन करतो, कागद पेन घेऊन बसूया. नेमकं आपल्याला हवंय काय? जरांगे जे मागणी मांडत आहेत त्यातील योग्य मागणी मान्य करत आहोत. ते जर समजून घेत नसतील तर सामान्य मराठा हे समजून घेईल आणि लोकसभेत जो फटका बसेल तो यावेळी विधानसभेला बसणार नाही. त्यामुळे जरांगेंना विनंती करतो की त्यांना मिळत असलेला मोठा प्रतिसाद टिकवायचा असेल तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्याला खरे, खोट्याला खोटे म्हणायला हवं. मंत्री पाटील म्हणाले, लोकसभेत महायुतीची पीछेहाट झाल्याचं मी मानत नाही. राज्यात अनेक विधानसभेत आम्ही पुढे आहोत, तर राज्यात केवळ 0.5% मतांनी मागे आहोत. मात्र विरोधक हवे आहेत, त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा जास्त आहे, भांडणे आहेत. त्यामुळे उमेदवार जाहीर करायला त्यांना वेळ लागतोय. सगळ्यांना सोबत घेऊन जाताना वेळ लागतो. 1-2 दिवसात त्यांचं समाधान होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरोडा, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मिरज पूर्व भागात तरवेज उर्फ तबऱ्या 4 शिट्ट्या शिंदे टोळीला मोका कायदा लावण्यास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी परवानगी दिली आहे. या टोळीतील 7 जणांवर आता मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख तरवेज उर्फ तबऱ्या 4 शिट्ट्या शिंदे, रणजित अशोक भोसले, सुरेश रवी भोसले, पल्ली भोसले, अक्षय शहाजी काळे, कुशल आनंदराज काळे, सिराज उर्फ किरण शिसफुल भोसले अशी संशयितांची नावे आहेत. या टोळीने 24 मे 2024 मध्ये कळंबी येथे पेट्रोल पंपावर वाहन थांबवून झोपलेल्या एका कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून आणि महिलेला जखमी करून 1,69,000 रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. या टोळीवर गेल्या 10 वर्षात जिल्ह्यासह मिरज पूर्व भागात 17हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात दरोडा, दुखापत, चोरीचा मुद्देमाल स्वीकारणे अशी गुन्ह्यांची शृंखला सुरू ठेवल्याचं निष्पन्न झालं होतं. या टोळीविरोधात मिरज ग्रामीण पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत प्रस्ताव पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. हा प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवण्यात आला. मोक्का प्रस्तावाला फुलारी यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता या टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई होणार आहे. या कारवाईत एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक बहिरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक रणजित तिप्पे, हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, शशिकांत जाधव, हेमंत ओमासे, सचिन मोरे, विकास भोसले, सुनील देशमुख यांनी भाग घेतलाय. अहिल्यादेवी नगर येथील डॉक्टर जयश्री थोरात आणि महिलांबद्दल अत्यंत हीन पातळीवर आक्षेपार्ह विधान केलेला भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि वसंतराव देशमुख यांच्यावर तातडीने भारतीय दंड संहिता कलम 352 खाली गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी लेखी तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावेळी तोंडावर काळी पट्टी बांधून सुजय विखे पाटील, वसंतराव देशमुख आणि भाजपाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना निवेदन देण्यात आलं. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द बाजारतळ येथे माजी खासदार सुजय विखे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन केलं होतं. या सभेत अध्यक्षस्थानी असलेल्या वसंतराव देशमुख यांनी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून महिलांचा अपमान केलाय. सुजय विखेंनीही सूड भावनेने आणि अत्यंत गलिच्छ पद्धतीने महिलांबद्दल वक्तव्य केलंय. काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरातांबद्दल अत्यंत हीन, निर्लज्ज आणि पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा ही भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते. पोलीस महासंचालकांनी पक्षपातीपणा न करता कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करावं. सुजय विखे आणि वसंत देशमुख या विकृत व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. निवडणूक आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख आणि सुजय विखेवर कारवाई करावी अशी तक्रार आज शहर पोलीस ठाण्यात पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पलूस तालुक्यातील बांबवडे फाटा येथे स्वतःजवळ देशी बनावटीचं पिस्टल घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. या तरुणाकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
विशाल माणिक धेंडे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या अग्निशस्त्र तस्करी आणि घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथके तैनात केली आहेत. त्यानुसार पथकातील कर्मचारी दरिबा बंडगर हे पेट्रोलिंग करत असताना संशयित विशाल धेंडे हा स्वतःजवळ अवैध देशी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पलूस तालुक्यातील बांबोडे फाट्यावर सापळा रचून संशयित धेंडे याला ताब्यात घेतलं. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ देशी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळालं. याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर दिलं नाही. यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, कर्मचारी दरिबा बंडगर, नागेश खरात, सागर लवटे, सागर टिंगरे, संदीप गुरव, अनिल कोळेकर, सतीश माने, विक्रम खोत, अभिजित ठाणेकर, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून जयश्रीताई पाटील सोमवारी शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेसची उमेदवारी जयश्रीताई पाटील यांनाच मिळेल असा दावा सिकंदर जमादार संतोष पाटील यांनी केलाय. ते म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे जयश्रीताई यांचाच प्रबळ दावा आहे, त्यांनाच उमेदवारी मिळेल. सोमवारी सकाळी 9:30 वाजता गणपती मंदिर येथे सर्व कार्यकर्ते एकत्र येतील. गणपतीचं दर्शन घेऊन गणपती पेठ, पटेल चौक, जुना स्टेशन रोड मार्गे काँग्रेस भवन येथे पदयात्रा येईल. या पदयात्रेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार विशाल पाटील उपस्थित असतील. काँग्रेस भवन समोरील जागेवर पदयात्रेचं सभेत रूपांतर होईल. विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष जिंकण्यासाठी आम्ही लढणार आहे. दुरंगी तिरंगी निवडणूक झाली तरीही आम्ही जिंकणार एवढा आम्हाला विश्वास आहे. काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार पृथ्वीराज पाटील आमच्या पाठीशी राहतील. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही जयश्रीताई पाटील रिंगणात उतरणार होत्या, पण पाटील यांनी एक वेळ संधीची मागणी केली, त्यानुसार त्यांना संधी दिली. मात्र सध्या राजकीय घडामोडीत ते त्यांचा इन्कार करत आहेत. पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही मंगळवारी भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी किशोर शहा, उत्तम साखळकर उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली शहर तसेच संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी भरीव काम केले, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. मोठ्या मताधिक्याने त्यांनाच पुन्हा सांगलीतून आमदार करू अशी ग्वाही आज नागरिकांनी दिली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सकाळी बापटमळा, त्रिकोणी बाग, जिमखाना या ठिकाणी भेट दिली. तेथील व्यायामप्रेमी नागरिकांशी संवाद साधलाय. हास्य क्लबच्या सदस्यांबरोबर चर्चा केली. मार्केट यार्ड जवळील एका जिममध्ये सुद्धा त्यांनी अचानक भेट दिली, तेव्हा तेथील सर्व व्यायामपटूंनी दादांचं सहर्ष स्वागत केलं. बापटमाळा येथील हास्य क्लबचे ओसवाल म्हणाले, दादांनी सांगलीसाठी अतिशय मेहनत घेऊन काम केले. त्यांच्यासारखा प्रामाणिक, मृदुभाषी आणि लोकांसाठी सदैव कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधींना लोक मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा आमदार करतील यात शंका नाही. त्रिकोणी बागेतील हास्य क्लबच्या गुळवणी म्हणाल्या, दादांनी सांगलीसाठी एवढं काम केले की लोक त्यांना 100% पाठिंबा देतील. महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत, त्यामुळे महिला वर्ग पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी राहणार आहे. जिमखान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी स्वागत केलं. यावेळी तेथील उपस्थित नागरिकांनी दादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झाले. हातातोंडाशी आलेलं पिके काही ठिकाणी परतीच्या पावसाने खराब झालेत आणि आता परतीच्या पावसानंतर ग्रामीण भागामध्ये धुक्याची चादर पसरली असून भाजीपाला व्यावसायिक धुक्यामुळे संकटात आहेत. या धुक्यामुळे भाजीपाला पिकांवर विषाणूजन्य करपासारखा रोग येण्याची शक्यता असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेत. याच महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. आता पुन्हा बदलत्या हवामानाने आणखी चिंतेत भर पडली आहे.